सर्वप्रथम तर सगळ्या माध्यमांचं धन्यवाद की आपण वेगवेगळे विषय पुण्यामधले आणताय बाहेर आणि त्या विषयांना वाचा फुटताय. आणि म्हणजे मी आता इतक्या वर्ष बघतोय तर माध्यम म्हणजे आता गेल्या 2 महिन्यामध्ये माध्यमांचं अस्तित्व खरं म्हणजे जास्त जाणवतं. तर जे पण काही आता माझ्या बाबतीमध्ये चर्चा चालू होती 7-8 दिवसामध्ये, तर त्याविषयी मी म्हटलं बोलूयात काय आहे ते. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो सगळ्यांना की आता जो आरोप झाला माझ्यावरती सर्व माध्यमांमधून आणि सगळ्या ठिकाणाहून, तो असा होता की अमिडिया कंपनी आणि मी कोणता तरी व्यवहार केलाय किंवा पार्थ पवार, कोमल तेजवान, शीतल तेजवानी आणि काय नाव आहे नाही ते 3 जण आहेत ना, दिग्विजय यांच्याशी मी कोणता तरी व्यवहार केलाय. पण मी ते दिग्विजय, कोमल, पार्थ असे हे सगळेजण आहेत, यांना माझ्या आयुष्यात कधीही भेटलेलो नाहीये. मी त्यांना समोरासमोर पण कधी बघितलेलं नाहीये. माझा त्यांचा 1 रुपयाचाही आर्थिक व्यवहार नाहीये आणि त्यांच्याशी माझा कोणताही व्यावहारिक संबंध नाहीये. तर अमिडिया कंपनी यांच्याशी माझा कोणताही आर्थिक संबंध नाहीये. निव्वळ प्रशासनाच्या गैरसमजुतीतून आणि बाकी काही असेल त्याच्यातून हा आरोप करण्यात आलाय आणि माझं नाव नाहक त्या प्रकरणामध्ये गुंतवण्यात आलंय. त्याचा मला अनेक दिवस त्रास पण होतो. पुढे जाऊन मी सांगेन की माझ्या मिळकतीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले. जी मिळकत बोकुडी इथे आहे आणि ती सरकारी जमीन आहे आणि मी ती लाटण्याचा प्रयत्न करतोय किंवा ती हडप करण्याचा प्रयत्न करतोय असं सर्व ठिकाणी चर्चा आहे. तर मी आता तुमच्याकडे एक सेट दिलाय पेपरचा आणि इथे दाखवतो मी की या सेटमध्ये की 1775चा दस्त आहे किंवा त्या आधीपासून मोडी लिपीतलं दस्त आहे. तर त्या मोडी लिपीतल्या दस्ताचं मराठी ट्रान्सलेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. ही जागा पेशवे कालापासून विद्वंस माझ्या शेजारी बसलेले आहेत, हे ओनर आहेत जागेचे. त्यांचं अजून एक आहे की त्या मीडियामध्ये त्यांचं नाव जे आहे ते विद्वांस असं यायला पाहिजे प्रिंट मिळावं. तर एच नाहीये, विद्वांस नाहीये, विद्वांस आहे, विद्वान पंडित. विद्वांस नाहीये. येस. तर विद्वांस असं त्यांचं नाव आहे. तर त्यांना पेशव्यांनी दिलेली जमीन आहे. व्हेरी एज्युकेटेड फॅमिली आणि समाजाप्रती बांधील असणारी फॅमिली आहे. नाहक त्यांना या प्रकरणामुळे त्रास पण झालाय. म्हणजे मला पण त्याचं फार वाईट वाटतंय. म्हणून मी त्यांना म्हटलं आज तुम्ही या, आमचे फारच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते विकणारे आहे आणि मी घेणारा असलो तरी सुद्धा हे तुम्हाला सांगायचंय. तर पेशवे कालापासून ही मिळकत आहे. त्या मिळकतीचे हे डॉक्युमेंट आहे पेशवे कालापासून, बरोबर. मोडी लिपीतला आहे. सगळ्यांकडे एक कॉपी आहे. जे अजून लागेल तर देतो सगळ्यांना कॉपी. सेकंडली, परवा खडसे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत पुरुष संतती आहे तोपर्यंतच ही जागा विद्वांसांची आहे. तर पुरुष संतती तुमच्या समोर आहे. त्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. तर त्याच्या पुढे जाऊन 1775 नंतर वेळोवेळी तुम्हाला मोडी लिपीमध्ये त्याचे रेकॉर्ड सापडतील. त्यानंतर इंग्रजांनी पीटर डॉड कमिशन असं एक स्थापन केलं. पीटर डॉड कमिशनच्या अंतर्गत याचा एक अॅलिनेशन उतारा आहे. तो अॅलिनेशन उतारा जो आहे तो 1886चा आहे. 1886चा अॅलिनेशन उतारा आहे आणि त्या अॅलिनेशन उतार्यावरती सदर विद्वांस हे इनामदार आहेत, क्लास 2 इनाम आहे, हे असं याच्यामध्ये नमूद आहे. त्यानंतर तुम्हाला 1930 पासून ते आत्ता तक आहे याचं, म्हणजे जोपर्यंत सातबारा चालू होता तोपर्यंत सातबारावरती विद्वांस यांचं नाव आहे आणि शेतकी कॉलेज हे भाडेकरू असं नाव आहे. मुळामध्ये शेतकी कॉलेज हे पण नाव नाहीये, ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं, बरोबर. ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं. शेतकी कॉलेजचा इन्फ्लुएन्स आहे, कारण शेतकी कॉलेज ही संस्था आहे. सगळ्यात पहिलं समजून घ्या, शेतकी कॉलेज हे सरकार नाहीये, बरोबर. तर ही जागा शेतकी कॉलेजची असं म्हणू शकतात, ते सरकारची आहे असं म्हणू शकत नाही.
तर शेतकी कॉलेजचं भाडेकरू म्हणून नाव होतं आणि विद्वांसांचं मालक असं नाव होतं. तर त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये 1953 साली इनाम ॲब्युल्युशन ऍक्ट आला, ज्या अंतर्गत इनामदार आहेत त्यांना मालक करण्यात आलं. दोन पद्धतीने करण्यात आलं, आयदर इनाम काढून घेण्यात आलं किंवा मालक करण्यात आलं. तर ह्यांचं इनाम जे आहे ते काढून घेण्यात आलेलं नाहीये, ते इनाम कायम ठेवण्यात आलंय. त्याचा फेरफार आहे, त्या फेरफारचा नंबर आहे 1578. मी आपल्याला सर्वांना हा फेरफारची एक कॉपी दिलेली आहे आणि मी आता इथे माध्यमांसमोर पण दाखवतोय. या फेरफारला तथाकथित म्हणजे मला नाही वाटत महात्मा फुलेंना अशी इच्छा असेल की स्वतःचा वापर करून तिथले अधिकारी असं चुकीचं काम करत असतील म्हणून. तरी पण त्यांनी हा जो फेरफार आहे ज्याच्यातून विद्वांसांना मालकी देण्यात आली, ह्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी चॅलेंज केलं आणि ते चॅलेंज 2007 ला केलं त्यांनी आणि 2012 साली निकाली निघालं ते चॅलेंज. तर ते चॅलेंज काय होतं की विद्वांसांची मालकी जी आहे ती रद्द करण्यात यावी. पण त्याला चॅलेंज केलं आणि तुमच्याकडे चॅलेंजची म्हणजे ऑर्डरची कॉपी पण आहे. आता काय आहे, आमच्या बाबतीत जे लोक ऑर्डर देणार त्यांना हे असं दिसतंय की त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करणार, कारण आमच्या फेवरमध्ये. तर कोणी आमच्या फेवरमध्ये ऑर्डर दिली ते दाखवतो मी तुम्हाला. तर ही एक 2012 सालची ऑर्डर आहे. 2007 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जे ऍग्रिकल्चर कॉलेज असं नाव आहे पण त्याचा ऍडव्हान्टेज ते घेत आहेत, नो इश्यू. तर त्यांनी चॅलेंज केलं 2007 ला आणि 2011 ला निर्णय लागला की तुमचं अपील फेटाळण्यात येत आहे. यांना 2053 साली मालकी बहाल करण्यात आलेली आहे आणि 2053 पासून ते आतापर्यंत ही मालकी आहे आणि याला आम्ही रद्द करू शकत नाही एवढ्या उशिरा. 1953 पासून आज तक मालकी आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यावरती टाउन प्लॅनिंग स्कीम. आता हा सर्वे नंबर 62 नाही, निव्वळ दिशाभूल करण्यासाठी सर्वे नंबर 62 असं केलं जातं. सर्वे नंबर जेव्हा असतो त्या सर्वे नंबरचं टाउन प्लॅनिंग स्कीम होते. आपल्याला सर्वांना जाणीव असेल की आपल्या इथे वेगवेगळ्या टाउन प्लॅनिंग स्कीम आहेत. तर ही संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम आहे. तर संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम अंतर्गत मला एक ग्लास पाणी पण. संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम अंतर्गत याचं टायटल रिस्ट्रक्चरिंग होतं, म्हणजे टायटल फिक्स होतं थोडक्यामध्ये. आणि 7/12 पेक्षाही सुपरसीड हे टायटल असतं, कारण ह्याच्यावरती आर्बिट्रेटर असतो, तो जज असतो. त्या जजनी सर्वांचं हिअरिंग घेतलं आणि सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं की याच्यामध्ये कोण मालक आहे, कोण भाडेकरू आहे. तर याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेजला सुद्धा संधी देण्यात आली. ऍग्रिकल्चर कॉलेजनी संधी दिली. ऍग्रिकल्चर कॉलेजला जेव्हा संधी दिली तेव्हा ऍग्रिकल्चर कॉलेजने बघा काय म्हणलंय त्याच्यामध्ये, तुम्ही झूम करून बघू शकताय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून पण दाखवतो. तर ऍग्रिकल्चर कॉलेजनी तेव्हा असं म्हणाले की बाकीचे सर्वे नंबर त्यांच्या मालकीचे आहेत, पण हे 3 सर्वे नंबर आहेत त्यामध्ये ते भाडेकरू आहेत. तर श्री काळे स्टेट्स दॅट ही हॅज नो डॉक्युमेंट ऍट प्रेझेंट टू शो दॅट धिस लँड हॅव बीन हेल्ड बाय ऍग्रिकल्चर कॉलेज अंडर द लीज. त्यांच्याकडे ही जागा भाड्याने आहे याचं सुद्धा त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा नाही. हे एका जज समोर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे आणि त्याची ही ऑर्डर आहे. या ऑर्डर नंतर काय झालं, या ऑर्डर नंतर या जागेचं टायटल फिक्स झालं, ज्याला टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट म्हणतात. इट इज सुपरसीड टू 7/12 आणि सगळ्याच डॉक्युमेंटला सुपरसीड करतो. आणि ते टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट आहे इथे, तुम्ही याच्यावर पण झूम करू शकता. याच्यामध्ये इथे तुम्हाला नाव दिसेल यशोदा नारायण विद्वांस. यशोदा नारायण विद्वांस म्हणजे यांची आजी, यांच्या नावाने यांचं नाव लागलं इथे. पण यांच्या घरात पुरुष संतती होती तेव्हा पण, नाहीतर परत तुम्हाला अजून कोणीतरी कन्फ्युज करेल. तर त्यांचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेज इथे भाडेकरू असं नाव आहे, बरोबर. तर ह्या डॉक्युमेंटला आव्हानित जर करायचं असेल, ह्या टायटलला आव्हानित करायचं असेल तर इथे खाली लिहिलंय पहा की तुम्हाला
सिव्हिल कोर्टामध्ये याला चॅलेंज करावं लागेल आणि याच्यामध्ये फेरफार करावा लागेल. हे 1975 साली झालेलं डॉक्युमेंट आहे. आज तगायत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने याच्यावरती सिंगल ऍप्लिकेशन पण केलेलं नाहीये की आम्ही भाडेकरू नाहीये, आम्ही मालक आहे. बरोबर ना? त्यांचं सरकार आहे ते, म्हणजे ते स्वतःहूनच घोषित करतात की आम्ही सरकार आहे. वेअरॅज दे आर नॉट अ सरकार, ती एक संस्था आहे. बरोबर. आणि त्यांना जर जागा पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्हाला जागा पाहिजे असेल असं जर कुठल्याही सरकारी बॉडीला म्हणायचं असेल तर त्यांना भूसंपादन कायद्याअंतर्गतच जागा घ्यावी लागते. चौकात उभं राहून आरडाओरडा करून, मीडिया बोलून, फौजदारी गुन्हे दाखल करून जागेची मालकी प्राप्त करता येत नाही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये. बरोबर. तर ह्यामुळे याच्यानंतर या जागेचं हे मला पाणी सांगितलं. या जागेवरती नंतर तुम्हाला त्यांच्याच म्हणजे ऍग्रिकल्चरच्याच माणसांनी सांगितलं की त्या जागेवरती आरक्षण आहे, पीएमपीएमएलचं आरक्षण आहे, पीएमटी डेपोचं आरक्षण आहे. तर त्या पीएमटी डेपोच्या आरक्षण पडलं ना, तर 1987 साली डीपी प्लॅन तयार झाला. डीपी प्लॅन मध्ये पीएमटी डेपो, सध्याचं पीएमपीएमएल असं आरक्षण पडलंय. कोणत्याही सरकारी जागेवरती आरक्षण पडत नाही. बरोबर. प्रायव्हेट जागा असेल तर आरक्षण पडतं. बरोबर आहे. त्यांनी पण कबूल केलं की या जागेवरती आरक्षण आहे. बरोबर. आज पीएमपीएमएल ला जागेला बस लावायला जागा नाहीये आणि हे हट्टाला पेटून येत की ही आमची जागा आहे. वेअरॅज ती पीएमपीएमएल साठी, महानगरपालिकेसाठी राखीव जागा आहे. बरं. आता आरक्षणानंतर पुढची प्रोसेस काय असते? ती जागा कलेक्टर संपादनाची प्रक्रिया करतो. ज्या कलेक्टरांच्या इनिशिएशननी आज माझ्यावरती एफआयआर झाली आहे, त्याच कलेक्टरनी ही जागा पीएमपीएमएल साठी पाहिजे म्हणून आम्हाला पत्र पाठवलं. इथे दिसेल तुम्हाला, हे बघा वरती नावं दिसतात विदन्स फॅमिली, आणि प्रत्येक मेंबरला पत्र पाठवलं. एकाला नाही, तुम्हाला सगळ्यांची नावं दिसतील. प्रत्येक घरातल्या मेंबरला पत्र पाठवलं की ही जागा आम्हाला आवश्यक आहे. ती जागा आवश्यक आहे म्हटल्यानंतर पब्लिक पर्पज आहे, आम्ही त्याला मान्यता दिली. त्याला मान्यता दिल्यानंतर त्याचा एक अवॉर्ड तयार करण्यात आला, ड्राफ्ट अवॉर्ड म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये मोबदला लिहिला जातो. त्या मोबदल्यामध्ये कलेक्टर, जिल्हाधिकारी त्याचे हेड असतात आणि त्यांच्या अंतर्गत हा एक रिपोर्ट तयार होतो. याला अवॉर्ड म्हणतात, त्याला निवाडा म्हणतात. या निवाड्यामध्ये मालकी हक्क कोणाचा आहे असं नमूद केलं जातं. तुम्हाला दाखवलं तसं हा टाउन प्लॅनिंगचा जो हे आहे, हा माझ्या जन्माच्या पण आधीचा आहे. बरोबर. म्हणजे आणि हे जे आहे, हा अवॉर्ड जो आहे तो पण जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्या अवॉर्ड मध्ये काय म्हटलंय पहा तुम्ही, तुमच्याकडे सगळ्यांकडे कॉपी आहे. त्या अवॉर्ड मध्ये असं म्हटलंय, सदर जमीन नोंद कृषी विद्यापीठाच्या नावे होण्यावर महसूल खात्याकडे पत्रव्यवहार चालू आहे असं कृषी विद्यापीठ म्हणतंय. तथापि वरील वस्तुस्थितीशी कृषी विद्यापीठाने कोणताही ठोस पुरावा, कागदपत्रे सादर केलेली नाही. तसेच मालक म्हणून सातबारा सदरी त्यांचं कोणतंही नाव नोंद दिसून येत नाही. हे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि भूसंपादन ऑफिस या तिघांच्या सहीने हा तयार झालेला ड्राफ्ट आहे. याच्यामध्ये कोणाचा इन्फ्लुएन्स नाही, कोणी नाही, आणि भूसंपादनाचा हा ड्राफ्ट आहे. बरोबर. यानंतर या भूसंपादनासाठी त्यांनी काल अलिगेशन केलेत मीडिया समोर की यांनी खोटी मोजणी केली म्हणून. तर या मोजणीची कॉपी आहे माझ्याकडे भूसंपादनाच्या, तुम्हाला दाखवतो. या भूसंपादनाच्या मोजणीची कॉपी आहे. ठीक आहे, बघतो. तर ही कॉपी आहे. तर ह्या भूसंपादनाच्या कॉपीमध्ये ही मोजणी कोणी केली आहे तर भूसंपादन अधिकारी, कलेक्टर आणि पीएमपीएमएल यांनी संयुक्त केलेली मोजणी आहे. याच्यामध्ये खोटी असण्याचा प्रश्नच नाही. जर खोटी असेल तर त्यांना कोणाकोणावरती गुन्हे दाखल करणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मी असं पण म्हणत नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ गुन्हे दाखल करते. वेस्टेड इंटरेस्ट असलेले काही अधिकारी आणि त्यांच्याशी संलग्न असणारे बाहेरचे ऍक्टिव्हिस्ट नाहीये, म्हणजे ऍक्टिव्हिस्ट या नावाला धब्बा आहेत ही लोक,
ही ब्लॅकमेलर आहे, जी रवी बराटे बरोबर पूर्वी काम करत होती आणि आता वकील म्हणून समाजामध्ये मिरवते. ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर काय झालं की याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे 7/12वरचं नाव उडवलं, 7/12वरचं नाव उडवलं असं ते सगळीकडे सांगतायत, बरोबर ना? किंवा तुम्ही पण सगळीकडे सांगताय की कोण आपले तहसीलदारांनी याचं 7/12वरचं नाव काढलं असा आरोप आहे, बरोबर ना? तर मुळामध्ये सगळ्यांना माहिती असेल 7/12 हा बोला. एकच सेकंद, एवढं शेवटचं संपवतो मग ऐकतो. झालं माझं 2 मिनिटाचं राहिलं. 7/12 इथे ना माझ्याकडे प्रॉपर्टी कार्ड आहे. प्रॉपर्टी कार्डवरती आमची नाव आहेत सगळ्यांची, माझं पण नाव आहे याच्यामध्ये. तर ह्या प्रॉपर्टी कार्ड जेव्हा तयार असतं तेव्हा 7/12 बंद होतात हे आपल्याला सर्वांना जाणीव असेल. त्यामुळे 7/12 बंद झालेला आहे आणि प्रॉपर्टी कार्ड अस्तित्वात आहे. प्रॉपर्टी कार्डला आतापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कुठेही चॅलेंज केलेलं नाहीये. ते फक्त चौकात येऊन आमची जागा आहे असं म्हणजे त्यांच्या बळाचा चुकीचा वापर करून आरडाओरडा करतात. एवढंच मला सांगायचंय. त्यानंतर म्हणजे तेव्हाचे जे महसूल मंत्री होते त्यांनी स्वतः फोन करून आणि स्वतः सांगून याच्यामध्ये राहते त्यांनी स्वतः सांगून माझ्यावरती FIR केली. त्यावेळेस FIR केली. त्या FIRच्या मध्ये हायकोर्टाची ऑर्डर आहे, मी याची पण कॉपी तुम्हाला दिली आहे. या हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये चुकीचा वापर, स्वतःच्या पदाचा चुकीचा वापर करून माझ्यावरती FIR केली आहे अशी याच्यामध्ये नोंद आहे. आणि त्यांचं मंत्रीपद हे फक्त भोसरी जागेत गेलेलं नसून त्यांनी माझ्यावर केलेली चुकीची FIR आणि भोसरी जागा घोटाळा ह्या अशा दोन गोष्टींमुळे त्यांचं महसूल मंत्रीपद गेलं हे मी तुम्हाला आठवण करून देतो. तर सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला इतक्या ऑर्डर दाखवल्या. हा, त्यानंतर विभागीय आयुक्तांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि विभागीय आयुक्तांकडे चॅलेंज केलं होतं की हे या जागेचे वारस नाहीये, ही जागा आमची आहे आणि यांचं वारस म्हणून नाव नोंदवण्यात येऊ नये. तर विभागीय आयुक्तांनी त्याचा निर्णय दिलाय आणि यांचं वारस कायम केलेला आहे. त्या निर्णया म्हणजे बघा आतापर्यंत जवळजवळ मी तुम्हाला 5 निर्णय सांगितले जे आमच्या फेवरमध्ये आहेत. म्हणजे ज्यांनी यांच्या फेवरमध्ये निर्णय दिले, आमच्या फेवरमध्ये निर्णय दिले, त्यांच्या सगळ्यांवरतीच सध्या प्रशासनाला FIR करावी लागेल असं दिसतंय. माझा आरोप असा आहे की माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत. माझं नाव विनाकारण अमेडिया कंपनी, पार्थ पवार किंवा कोमल तेजवानी, शीतल तेजवानी आणि कोण आहे ते अजून दिग्विजय सिंह पाटील यांना कधीही मी आयुष्यात बघितलेलं नाहीये, ज्यांना भेटलेलो नाहीये, यांना कधीच माझा काही संबंध नाही, आर्थिक 1 रुपयाचाही संबंध नाही. त्यांच्यामुळे नाहक माझ्यावरती आरोप झालाय. माझी इमेज खराब झालीय. मी एक व्यावसायिक आहे, बांधकाम व्यावसायिक आहे. माझं कारण नसताना सगळीकडे माझी इमेज खराब झालीय, जी मला डेव्हलप करायला गेली. मी 25-30 वर्ष दिवस रात्र कष्ट करतो. मी शून्यातून आलेलो आहे इथपर्यंत. माझा आता परत मला इथून पुढे मला माझी इमेज, माझ्यावर कोण विश्वास ठेवेल मार्केटमध्ये? सगळ्यांना वाटेल हा फ्रॉड आहे, कारण सगळीकडे असं छापून आलं की मी क्रिमिनल आहे, मी फ्रॉड आहे, मी सरकारची जागा हडप करतो. तसं नाहीये. माझ्या जागेवरती मी जर सिक्युरिटी लावली आहे, तिथे मला PMPML ला हँडओव्हर करायची जागा. PMPML मला पत्र पाठवलंय की आम्हाला जागेची गरज आहे, आमच्या बस रस्त्यावर पार्क राहतात, आम्हाला पार्किंगसाठी जागा पाहिजे. तिथे जर मी माझ्या जागेवरती सिक्युरिटी लावली तर मी कसं ट्रेसपासर असू शकतो? वेअर ॲज जे मला कधी भाडं देत नाहीत, ज्यांनी जागा संपादन केलेली नाहीये, ते ट्रेसपासर आहेत ना. फक्त ते सरकार म्हणजे महात्मा फुलेंचं नाव घेऊन त्यांच्या नावाचा पण गैरवापर करून ह्या माझ्यावरती प्रशासनावरती दबाव आणतात आणि काही महसूल अधिकारी महसूल मंत्र्यांना पण मिसगाईड करतात. वेअरएज महसूल खात्याकडे या जागेची केसच चालू नाही शकत, कारण या टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेटमध्ये क्लिअर म्हटलंय की तुम्हाला दिवाणी न्यायालयात जावं लागेल. तर माझा आरोप शब्द तर थोडा जास्त होईल, पण माझ्यावरती अन्याय झालाय, माझी नाहक बदनामी झालेली आहे आणि खूप वेदनादायक आहे, म्हणजे माझ्यासाठी पण आणि विध्वंस फॅमिलीसाठी पण. कारण रस्त्यावरून फिरताना तुम्हाला लोक बघतात अरे हा फ्रॉड माणूस आहे म्हणून. कुठल्या? हा, कुठली? मी खरेदीने आलो. हा, मी प्रॉपर खरेदी घेतली जागा, प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरली जागा
आणि त्यांचा अजून एक आरोप आहे, मी पाहिला परवा, की मी पॉवर ऑफ अटर्नीवरती स्टॅम्प ड्युटी भरलेली नाहीये. पॉवर ऑफ अटर्नी वरती मी कुठलीही सेल खरेदी विक्री नाहीये पॉवर ऑफ अटर्नी. मी प्रॉपर खरेदीने घेतलेली जमीन आहे आणि पॉवर ऑफ अटर्नी रिप्रेझेंटेशनची पॉवर ऑफ अटर्नी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर चालते, बरोबर ना. आणि आता ते तहसीलदार होते ना आता इथले, तर तहसीलदारांना लँड ट्रिब्युनल ऍक्ट सेक्शन 70 हा दिवाणी न्यायालयाचा ऍक्ट आहे, ज्याच्या अंतर्गत तहसीलदार हा जज म्हणून नेमला जातो. तिथे आम्ही फक्त अपील केलं होतं की हे भाडेकरू आहेत की नाहीयेत याच्यावरती सुनावणी करा. तर त्यासाठी 2 वर्ष केस चालली. 2 वर्षामध्ये यांनी ते भाडेकरू आहेत की नाहीयेत याच्याबद्दलचा एकही पुरावा दिला नाही आणि ते भाडेकरू नाही दिसत असं तहसीलदारांनी ऑर्डर दिलं. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाला वाईट वाटायचं काहीच कारण नव्हतं, कारण ते म्हणतात ते मालक आहेत, ते भाडेकरू नाही आहेत असं तहसीलदार म्हणतोय ना. तुम्ही ऑर्डर वाचा सगळ्यांनी तहसीलदाराची काय. तो म्हणतोय भाडेकरू दिसून येत नाही, तो असं म्हणत नाहीये यांचं नाव हटवा, नाव काढा, कुठल्याही अभिलेखामध्ये बदल करा, असं कुठेच म्हटलेलं नाही त्या ऑर्डरमध्ये. त्या ऑर्डरमध्ये फक्त असं म्हटलंय यांनी कधीही भाडं दिलेलं दिसत नाहीये, यांनी कधीही भाडे करार सादर केलेला नाहीये आणि ते स्वतः त्यांच्या डीननी तर आर्बिट्रेशनमध्ये सबमिट केलंय. तर तहसीलदारांनी ऑर्डर केली की हे भाडेकरू दिसत नाहीये. त्या तहसीलदाराला पूर्णपणे मी ऑथेंटिक गव्हर्नमेंट रेकॉर्ड मधले डॉक्युमेंट दिले. मी ऍफिडेव्हिट करून दिलंय की आम्ही मालक आहे, हे भाडेकरू आहे. मी ऍफिडेव्हिट वरती लिहून दिलंय की ही जागा माझ्या मालकीची आहे आणि जागा माझ्या मालकीची आहेच ना. मी आता पण ऍफिडेव्हिट देईन. म्हणजे तुम्ही कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना विचारा त्या ऍफिडेव्हिट म्हणून की ते जागेचे मालक आहेत म्हणून. त्यांचा रजिस्ट्रार हा ओनर आहे ना, रजिस्ट्रार हा कस्टोडियन आहे प्रॉपर्टीचा. त्याला सांगा बरं ऍफिडेव्हिट द्यायला. मी ऍफिडेव्हिट देतो ही जागा माझ्या मालकीची आहे. सो दे आर द ट्रेसपासर, आय एम नॉट. तो 2009 साली. हा पीएमपीएमएल याच्यामध्ये आम्हाला 20 पीएमसी होती तेव्हा, त्यांनी आम्हाला 20 कोटी रुपये देऊ केले. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला या जागेचा मोबदला आम्ही 20 कोटी रुपये देतो. आम्ही त्याला पण मान्यता दिली होती, पण पीएमसीनेच आम्हाला पत्र दिलं म्हणजे की तुम्ही पैसे घेण्यापेक्षा टीडीआर घ्या. पैसे घेण्यापेक्षा टीडीआर घ्या, कारण तुम्ही बघितलं कलेक्टरने आम्हाला पत्र पाठवले की जागा पीएमपीएमएला लागते, पण पैसे घेण्यापेक्षा टीडीआर घ्या, हे त्यांचं पत्र आहे. आणि आपल्याला पण कळतं की शासनाच्या कस्टडीमधले पैसे घेण्यापेक्षा टीडीआर घेणं चांगलं आहे आणि जागेचा मोबदला घ्यायला पाहिजे ना. म्हणजे कलेक्टरने पत्र पाठवायचं आम्हाला की तुम्ही जागेचा मोबदला घ्या, आम्ही म्हणायचं नाही हे आमची जागा आहे की नाही आम्हाला माहिती नाही, तर आम्ही तपासतो. असं तर नाही होऊ शकत ना. तर तो मोबदला आज काही तुम्ही घेतलेला नाहीये, तसंच तिथे आहे. 1 रुपयाला पण हात लावला. टीडीआर साठी मी ऍप्लिकेशन केलं, टीडीआरची ऍप्लिकेशन पूर्ण प्रोसेस झालं. तर सिटी इंजिनियरनी पण त्याला प्रोसेस केली. तर ती प्रोसेस केली, तो काही गुन्हा नाही होत ना. म्हणजे ते सिटी इंजिनियर जे प्रशांत वाघमारे त्यांनी पण त्याच्यात प्रोसेस केली. म्हणजे प्रोसेस अधिकाऱ्यांनी रेग्युलर प्रोसेस करणं म्हणजे गुन्हा होतो का? तर कोणीतरी ऍक्टिव्हिस्ट येऊन ओरडतो चौकात येऊन की ही सरकारी जागा आहे, लागतायत, सरकारी जागा लागतायत, आणि आमच्यासारख्या व्यावसायिकांना त्याला तुम्ही नसतं तर आम्हाला व्हॉइसच नाहीये. म्हणजे माध्यम नसेल तर कोणासमोर बोलायचं आम्ही. तर माध्यम आहेत म्हणून आमचा आवाज तरी पोचतो ऍटलीस्ट. नाही टीडीआर सर्टिफिकेशन झालेलं नाहीये. तेव्हाचे जे ऍक्टिव्हिस्ट होते, म्हणजे ऍक्टिव्हिस्ट ऍक्च्युली नाव चुकीचं आहे, ब्लॅकमेलर होते रवी बराटे, त्यांनी नाही सोडा हो, कोणाला ब्लॅकमेल करतात. नाही अन्याय होता ना. आता कोण करते? कधी? आता परवा तर कंप्लेंट का झाली मला माहिती नाही. मीच अभ्यास केला, माझ्यावरती एफआयआर का झाली आहे. मला 1 दिवस पेपर जमवायला लागले सगळे माझे फाईल, आणि मग तुमच्या समोर सादर व्हायला 2 दिवस लागले. माझं 1 मिनिट, आता माझं बोलणं पूर्ण झालेलं आहे. मी माझ्या प्रॉपर्टीचं टायटल दाखवलंय. काही माध्यमांना साईट व्हिजिट करायची, मी साईटवर पण घेऊन जाईल त्यांना जागेवरती. आता तुमचे प्रश्न एक करून विचारा, जेणेकरून मी त्याची व्यवस्थित उत्तर देऊ शकेन. तुम्ही म्हणाले काही महसूल अधिकारी आहेत, काही जणांनी पदाचा गैरवापर केला, गुन्हा दाखल झाला, नेमकं कोण आहे लोक? ते गुन्हा कोणी दाखल केला? आता नायब तहसीलदार आहेत, मी त्यांना जबाब विचारणारच आहे की कुठल्या कायद्याअंतर्गत माझ्या, म्हणजे काय प्रोव्हिजन काय माझ्यावरती गुन्हा दाखल करायची.
गुन्हा म्हणजे इट इज अ क्रिमिनल ऍक्ट ना. मी खोटा पेपर दाखल केलाय किंवा मी फ्रॉड्युलंट केलंय, मी खोटं ऍफिडेव्हिट दिलंय, खोटी कागदपत्र दिली आहेत किंवा मी खोटा कायद्याचा वापर केलाय, मी एकही खोटं काम केलेलं नाहीये, तर कशासाठी गुन्हा? हे मीच विचारणार आहे कलेक्टरला. आणि ज्या कलेक्टरने मला पत्र दिले ही जागा पाहिजे म्हणून. तुमची 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय, जागा तुमच्या मीडियावर नाही, आता मला असं वाटतंय की माध्यम आणि महाराष्ट्र दोन्ही पण हुशार आहेत की असं का झालंय. आणि म्हणजे तुम्हाला अनऑफिशियली पण गुन्हा दाखल केला असेल तर त्यांनी काय चौकशी केली असेल ना. मला कोणी चौकशीला बोलवलेलं नाही. मला असं कळालं रात्री 1:30 वाजता गुन्हा दाखल झाला म्हणून. मला कोणीही विचारलेलं नाहीये की बाबा तुम्ही काय केलं. म्हणजे नॅचरल ऑफ जस्टिस आहे की नाही, विचारायचं ना मला. मी कोण अहो तुम्ही FIR वाचा. मी तुम्हाला तेच सांगतोय, अमेडिया कंपनी आणि मी यांचा दुरान्वयी संबंध नाहीये. मी 1 रुपयाचा व्यवहार केलेला नाही. अहो मला नाही ना माहिती. मला तुम्ही तेच सांगतो, मी तुम्हाला माझे सगळे पेपर दिलेत मी. आता त्यांचं काय म्हणणं आहे, मी अमेडियाला तुमचे पेपर दाखवले, त्यांच्याकडे असे पुरावे कोण नाही, अमेडिया कंपनीला मी जमीन विकली असं म्हणणं आहे ना त्यांचं. मग माझं बँक स्टेटमेंट समोर आहे, माझं सगळं समोर आहे. नाही, काय संबंध? अहो नाही आलेत ना, आम्ही कोणालाच काय दिलेलं नाहीये. अहो सर तुम्ही शोधा ना, काय मिसगाईड करण्यासाठी का काय आहे ते. मी माझी वाचू नाही, मी माझ्या जमिनीच्या टायटल बाबत आणि माझ्या आरोपांबाबत बोललोय. अमेडिया आणि त्याचे पार्टनर्स ते काय करतायत याच्यावरती मी भाष्य करणार नाही. तुम्हाला सांगतो की FIR करताना व्यवस्थेने प्रशासनाने अभ्यास करून FIR दाखल करायला पाहिजे ना. आणि ज्यांना घेताय आपण FIR मध्ये त्यांना विचारलं तर पाहिजे. बरं कोणी बाकीचे पळून गेले असतील, मी तर जागेवर आहे ना, मी सगळ्यांना फोनवर अवेलेबल आहे, मला विचारायचं ना. तहसीलदारांच्या ऑर्डरवरून आले, मुख्यमंत्र्यांकडून आले, सगळ्या प्रकारे त्यांनी अगोदर बघितलं असेल पुण्यामध्ये परत. मला नाही माहिती सर. मीच आश्चर्यचकित आहे हे सगळ्यासाठी का झालंय. म्हणजे माझा थोडा कायद्याचा अभ्यास आहे, पण अशा पद्धतीने क्रिमिनल ऑफेन्स होत नाही कधी, अशा पद्धतीने गुन्हा दाखल होत नाही. बेसिक अभ्यास तर करायला पाहिजे. म्हणजे रात्री 12 वाजता ठरवतात आणि 1:30 वाजता गुन्हा दाखल करायची ही प्रोसेस नसते कधी. कोणावरती? बघा माझ्याकडे कुठलंही आलेलं नाहीये. FIR आली आहे ना. FIR तर काय म्हणजे FIR ती न टिकणारी आहे. स्वतः आता म्हणजे तुम्हाला पण अनऑफिशियली कलेक्टर वगैरे सांगतायत ती FIR चुकीची झाली आहे. फक्त त्या चुकीच्या FIR मध्ये माझी नाहक बदनामी झाली एवढंच मला सांगायचं. तुमची प्रॉपर्टी माझं काही संबंध गुन्हा दाखल करायचं, कारण नाही झालं ना. ऐका जरा, आता बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे. कोणी पण उठेल आणि कोणाच्याकडे आहे, कोणाकडे बोला. हा एकच प्रश्न आहे ना. हा ऐका, मी माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हा माझ्यावर जो दाखल झालाय तो रद्द करण्याची माझी आज फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि माझी जी बदनामी झाली आहे ती क्लिअर करणं एवढीच आहे. माझ्या बरोबर कायदेशीर कोणाचाही करार नाहीये किंवा सगळीकडे कोणीतरी सांगितलं की माझा आणि अमेडिया कंपनीचा अग्रीमेंट आहे किंवा मी विकलीये त्यांना, यांनी म्हणजे त्यांचा आणि माझा वाद तयार होत नाही आणि मी त्यांच्यावर तो कुठलाही गुन्हा पण दाखल नाही करू शकतो. कोणी विकली? अहो त्याला डॉक्युमेंट लागतं ना, म्हणून नाही होत काही. तेच सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही त्यांनी केलेली ऑर्डर वाचा. कोणी तहसीलदारांचं निलंबन कशासाठी आहे? ऍग्रिकल्चर लँडच्या निर्णयासाठी ना. त्यांचा निर्णय वाचा. त्या निर्णयामध्ये कुठला ऍक्ट आहे तुम्ही मला आता सगळ्यांनी म्हणजे कुठली अशी ऍक्शन आहे ज्याच्यानी गुन्हा दाखल होऊ शकतो? तुम्ही आता मला विचारलं तर मी त्याचं क्लिअरिफिकेशन देतो. नाही
नाही नाही, जागेबरोबर अच्छा तुम्ही मला वाटतं तुम्ही मिस केलं माझं ऐकणं. म्हणजे मी सांगितलेलं की ती ऑर्डर कुठली आहे तहसीलदारांची मी सांगितलं बरं बरं सांग. की माझ्याकडे आता कागदपत्र नाही असं नाही की नाहीच आहे. कोण? ऑर्डरमध्ये मला येतं तुम्ही सांगता नाही ऑर्डर. हो आता नाही ना, मग आता पण द्यायला पाहिजेत ना. तेव्हा नव्हती, आता द्या. कोर्टात देतील ना मग. मग द्या की तुम्हाला दाखवतो अजून एक कोर्टाचं आहे, अजून एक दाखवतो हायकोर्टाचं त्यांनी तारखा घेतल्या. बरं नाही नाही बरं. एक एक प्रश्न मीच होईल माझा. कोणावरती गुन्हा दाखल करायचा मी? अहो ऐका तुम्हाला सांगतो, तुम्ही असं आता इथं उभं राहून म्हणाल की माझी जमीन आमेडिया कंपनीला विकली. यांनी तसं तयार नाही होत ना, किंवा माझी जागा ट्रान्सफर नाही होत. मग ते आता गुन्हा रद्द करण्यासाठी मी प्रयत्न करतो ना. हा कोणी दाबाने सांगितलं माझी जागा माझ्याकडेच आहे. नाही नाही बदनामी झाली आहे, माझी बदनामी झाली आहे, त्याचं मी अभ्यास करून ठरवेल आता कोणावरती काय ऍक्शन घ्यायची. हा बघा, ज्यांनी चुकीचा ऍक्ट केलाय माझ्या अगेन्स्ट, अभ्यास न करता, माझं काही म्हणणं नाहीये त्यांनी करायला नाही पाहिजे, त्यांनी गुन्हा दाखल केला तरी काय हरकत नाही. दिलं ना नायब तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला. काय 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 पाहिजे कधी झाला माझ्यावर गुन्हा दाखल? मी सांगितलं ना, कुणाशी तक्रार करू? अहो तुम्ही मला विचारताय, मी पोलिसांकडे सांगायला पाहिजे. पोलिसांना विचारा ना, मला विचारायला पाहिजे म्हणून. हा मग मी बघेल ना आता कायदेशीर प्रक्रियेने, मग मी करणार ते. हो मी बोलणार ना. मी आता काय गुन्हा कॅन्सल करायची प्रक्रिया सुरू केली. मग ते विचारणारच आता जाऊन मी कलेक्टरला. ज्यांनी कंप्लेंट केली ना त्यांच्याकडे जाणार आहे इथून मी, की माझ्यावरती गुन्हा का दाखल केला. हो मग काय तक्रार देणार ना. माझ्यावरती ज्यांनी तक्रार केली आहे ना खोटी, त्याच्यावरती मी तक्रार करणार आहे 100%. कशाला आयुक्तांना? सगळ्यांना कोर्टात खेचणार मी नाही आयुक्तांना वगैरे भेटणार. मी हायकोर्टात खेचणार सगळ्यांना ज्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला वाटतं प्रश्न एकदम विरुद्ध आहे. तुम्ही 1775 मध्ये ते आत्तायत. सर मी तुम्हाला मगाशी 1578 हा माझा फेरफार दाखवला, ज्याच्यामध्ये इनाम संपुष्टात आणलं आणि यांना मालकी दिली. बरोबर. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी पण एक ऑर्डर दाखवली, ज्याच्यामध्ये यांना मालक सिद्ध केले. प्रॉपर्टी कार्डवर पण हे मालक आहे. त्यामुळं म्हणजे जेवढं आपल्याला कळतं, जो रेकॉर्डवरती मालक आहे तो स्वतःची जागा विकू शकतो की नाही, तो त्यांनी विकली आणि मी घेतली. नाही मी माझी तर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. माझी खूपच बदनामी झाली आहे आणि मला व्यवसाय करणं आता याच्या पुढे खरंच कठीण जाणार. फक्त जे लोक माझ्याशी व्यवहार करतात त्यांना माझ्याबद्दल माहिती आहे की हा चांगला माणूस आहे. पण आता मी याच्यावरती नक्कीच हायकोर्टामध्ये तक्रार करतो. नाही माझ्यावर काय दबाव विवाह. सर महाराष्ट्रात राहतो आपण, काय दबाव विवाह काय नसतोय. कोण करणार ना. अहो आता 2च दिवस झाले ना, पहिल्यांदाच तर मी तुमच्या समोर आलो.
यांचा प्रश्न असा आहे की राजकीय दृष्ट्या मला काय मोहरा बनवण्यात आलाय का? मला तसं वाटत नाही, कारण मोहरा जरी बनवायचा असतं तरी त्यांनी अभ्यास करून एफआयआर केली असती. तुम्हाला अजून एक जरा बघायचंय का? एक खूप छान एव्हिडन्स आहे का? काही गरज नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, मी वाले सांगतो. बघा, अमेडिया ही कंपनी मला माहिती नाही, त्याच्या भागीदारांना मी ओळखत नाही, त्यांच्याशी माझा कोणताही व्यवहार नाही. मी त्यांना समोरासमोर पण कोणालाही कधी बघितलं नाही, इन्क्लुडिंग पारजी पवार यांना सुद्धा. त्यामुळे त्यांचं माझ्याशी नाव जोडलं गेलं हे पूर्णपणे चुकीचं आणि अन्याय करणारं आहे. बरं का, नुसतं चुकीचं नाहीये, हे अन्याय करणारं आहे. त्याच्या विरुद्ध मी सक्षम न्यायालयामध्ये दाद मागणार आहे. ज्यांनी चुकीची एफआयआर केली आहे त्यांना पण कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार. हा, मराठीत सांगू. सदर आता ज्या जमिनीचा वाद चालू आहे, ही जमीन माझ्या बरोबर जे बसले आहेत मालक, त्या जागेचे पुरुष वंशज विध्वंस त्यांच्याकडून मी खरेदीने घेतली आहे 2009 साली. आता ती पुणे महानगरपालिका म्हणजे PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या बस पार्किंगसाठी त्यांना अत्यंत आवश्यक आहे, कारण PMPMLच्या 2000 गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात. त्यांना आम्ही ती जागा देण्याचं ठरवलेलं आहे. त्यांनी आमच्याकडे त्या जागेची मागणी केली आहे आणि आम्ही त्यांना ती जागा देणार. तहसीलदार ज्यामुळे निलंबित झाले त्या जागेवर ऍग्रीलँड असल्याचं राज्य सरकारच्या निलंबित पत्रामध्ये आहे. ती जागा सरकारी काय झालंय, ती जागा म्हणजे काही अधिकाऱ्यांनी महसूल म्हणजे माझं असं म्हणणं आहे की महसूल मंत्र्यांना मिसगाईड केलंय. ह्या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार महसूल विभागाला नाही. या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त दिवाणी न्यायालयाला आहे. त्यामुळे ह्या जागेवरती महसूल खातं कोणतंही भाष्य करू शकत नाही, कारण याच्यामध्ये टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट अंडर द टाउन प्लॅनिंग ऍक्ट फायनल टीपी स्कीम याच्या अंतर्गत तयार झाले आणि त्याला चॅलेंज फक्त दिवाणी न्यायालयात आहे. कोणालाही चॅलेंज करायचं झालं तर फक्त दिवाणी न्यायालयात. वाद आता कुठेही नाहीये. आता बरं झालं तुम्ही विचारलं. तहसीलदारांनी जी ऑर्डर दिली त्याच्यावरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ हायकोर्टात गेला आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अगेन्स्ट वर्सेस महाराष्ट्र शासन आणि आम्ही अशा पार्ट्या आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ इज नॉट महाराष्ट्र शासन. ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात त्यांनी तिथे हे अपील दाखल केलंय ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये. आता कुठलाही वाद नसताना मीडिया कंपनीच्या आणि तुमच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालाय तो त्याच जमिनीच्या संदर्भात झालेला आहे. वाद करायचा कुठलाच नाही, कुठलाच वाद नाही. तो गुन्हा दाखल करण्याचं कारण आता काय वाद आहे? मी सक्षम न्यायालयामध्ये जाऊन माझी बाजू मांडणार. माझं कोणतेही कागदपत्र नाहीये, माझे अकाउंट चेक करा, कुठलाही व्यवहार नाहीये, माझे CDR चेक करा, माझा कधी फोन झालेला नाहीये, माझा काहीही संबंध नाहीये त्यांच्याशी. नाही हो, काही संबंधच नाही माझ्यासोबत. आणि त्यांचं नाव त्या पोलिसांनी चुकून टाकलंय, त्याच्यावर तुम्ही कारवाई करेन ना. तुम्हाला काही कल्पना आहे का त्याच्यामध्ये आमेडिया, विजय पाटील आणि शीतल केजरीवाल यांची नाव आहे, पण त्या जागेच्या संबंधित व्यापाऱ्यांमध्ये जी नावं आधी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला सांगतो, तुम्ही जर प्रशासनाला विचारलं, कलेक्टरजींना विचारलं तर ते पण तुम्हाला सांगतील की ही FIR गैरसमजुतीतून आणि चुकीतून झाली आहे. आता त्यांना पण जाणीव झाली आहे, पण ते सगळ्यांसमोर येऊन हे बोलू शकत नाही. तुम्ही विचारा कलेक्टरला जाऊन असं मीडिया घेऊन. मग आहे ना चूक,
100% नाही नाही न्यायालयात जाणार मी नाही जाणार पोलिसांकडे. थँक्यू. सर तीन सवाल है. ओके या प्लीज. पहले आप अपने आप को डिफेंस करिए. दूसरा आपके ऊपर आरोप क्या लगे हैं आपके हिसाब से. तीसरा आपका उस पर डिफेंस क्या है. तीन के जवाब. मैं एक बिजनेसमैन हूँ, मराठी हूँ, पुणे में रहता हूँ. मैं पहले से ही पुणे में रहता हूँ. यहाँ पे मेरा कंस्ट्रक्शन का बिजनेस है. आई एम इनटू द इंडस्ट्रियल रियल एस्टेट. लास्ट 30 साल से मैं काम कर रहा हूँ यहाँ पर. और ये जो जगह है मैंने विध्वंस जी से ली है. यहाँ पे मेरे ऊपर जो आरोप है, मैंने ये जगह अमेडिया कंपनी को सेल की है. ये मेरे ऊपर आरोप है. मैंने ऐसा कोई भी एक्ट नहीं किया. मैं ये जमीन सेल नहीं करना चाहता हूँ. ये जमीन पीएमपीएमएल के लिए रिजर्व्ड है, बस डेपो के लिए. मैं उनको ये जमीन हैंड ओवर करने वाला हूँ. और आगे का सवाल क्या था? आपका डिफेंस. हाँ, मेरा डिफेंस इसमें ये है, मेरे ऊपर इलीगली जो एफआईआर लॉन्च हुआ है उसके अगेंस्ट जो राइट कोर्स है, जो राइट कोर्ट है, वहां पे मैं मेरा जो अपील है वो करने वाला हूँ. आप कह रहे हैं कि एफआईआर आपके ऊपर चाहिए वो क्यों आपको. सर इसमें मतलब इलीगल एक्ट ही नहीं है ना. क्रिमिनल एक्ट क्या होता है? आपने झूठे डॉक्यूमेंट प्रोड्यूस किए हैं, आपने गलत एफिडेविट दिया है, ये सब किया है तो क्रिमिनल एक्ट रहेगा तो एफआईआर होना चाहिए. दिस इज द मैंने जो भी डॉक्यूमेंट दिया है वो गवर्नमेंट ने मुझे दिया है, गवर्नमेंट रिकॉर्ड में है. टाइटल जो फ्लो हुआ है, जिसके ऊपर मैंने प्रॉपर स्टैम्प ड्यूटी भरा है, उसके तहत मेरे पास जमीन आई है, उसी के ऊपर मैंने वही सब डॉक्यूमेंट दिया ना. तो मेरे ऊपर कुछ भी एफआईआर क्रिमिनल एक्ट का तो सवाल ही नहीं पैदा होता. अगर आपको लगता है कि ये गलती से मतलब आपका नाम है तो आप मतलब क्या एक्शन करेंगे? आई विल गो इनटू द राइट कोर्ट ना. जो राइट डायस रहेगा उसके सामने जाऊंगा मैं. What is his land? राइट I'll explain. ये लैंड जो है वो बोपुड़ी एरिया जो है वहां पे है. अभी वहां पे टाउन प्लानिंग स्कीम है. टाउन प्लानिंग स्कीम में वहां पे फाइनल प्लॉट नंबर आया है और उसके ऊपर रिजर्वेशन है पीएमपीएमएल डेपो का. तो कोई भी गवर्नमेंट के जमीन पे रिजर्वेशन नहीं रहता है, प्राइवेट जमीन पे ही रिजर्वेशन रहता है. राइट. वी आर द लॉफुल ओनर इन द रिकॉर्ड फ्रॉम लास्ट मोर देन 150 ईयर्स. एंड हमारा जो ओनरशिप है आज तक राइट डायस पे कोई भी चैलेंज नहीं हुआ है. यहाँ पे लिखा है कि सिविल कोर्ट में ही आपको मेरा ओनरशिप चैलेंज करना पड़ेगा. आप मतलब ये सब पुलिस पे जाके टाइटल नहीं डिसाइड होता है. ये लोग एफआईआर कर रहे हैं और टाइटल डिसाइड करने का कोशिश कर रहे हैं, विच इज वेरी इलीगल एंड मिसयूज ऑफ पावर. आई कैन से एब्सोल्युटली आई एम द ओनर. इससे पहले बात पवार मीडिया या फिर शीतल तेजवानी से कभी मिले हो आप? कौन सा विवाद हुआ है? मैं शीतल तेजवानी, पारसी पवार और वो कौन, पारसी पवार और दूसरे क्या नाम है उनका, दिग्विजय जी, उनसे कभी भी मिला नहीं हूँ. मेरा कोई भी उनसे व्यवहार नहीं है. आप कहाँ पर भी मेरा सीडीआर चेक कर सकते हैं फोन का. मेरा उनके साथ कोई भी कनेक्शन नहीं है. मैं उनको देखा भी नहीं आज तक. थैंक यू वेरी मच.